नमस्कार. हेल्थ इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया आठवली की अनेकांना टेन्शन येतं. पण आज आपण हेच टेन्शन, हीच चिंता पूर्णपणे दूर करणार आहोत. आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की आपला क्लेम अगदी सहजपणे आणि वेळेवर मंजूर कसा होईल, खास करून तेव्हा जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, नाही का? की इतके सगळे प्रीमियम भरून ऐन गरजेच्या वेळी कंपनीने हात वर केले तर? खरं सांगायचं तर ही भीती अगदी खरी आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य माहिती आणि थोडीशी तयारी केली ना तर आपण हे नक्कीच टाळू शकतो. चला तर मग बघूया कसं ते. 11%. आता हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण याचा अर्थ काय होतो माहितीये? भारतात दाखल होणाऱ्या दर 100 हेल्थ क्लेम्सपैकी 11 क्लेम्स चक्क नाकारले जातात. जरा विचार करा, त्या 11 लोकांमध्ये कधी आपला नंबर लागला तर? म्हणूनच ही सगळी प्रक्रिया नीट समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. ओके, तर आज आपण या 5 महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी क्लेम का नाकारले जातात याचं खरं कारण शोधू. मग कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर कागदपत्रांची एक पक्की यादी बनवू, कोणत्या चुका टाळायच्या ते बघू आणि समजा क्लेम नाकारलाच गेला तर पुढे काय करायचं याची एक स्पष्ट योजनासुद्धा बनवू. बघा, कुठल्याही समस्येवर उपाय काढण्याआधी ना ती समस्या का उद्भवतेय हे समजून घ्यायला हवं. क्लेम नाकारण्याचंही अगदी तसंच आहे. चला तर सगळ्यात आधी हेच बघूया की विमा कंपन्या नेमकं कोणत्या कारणांवरून क्लेम नाकारतात, म्हणजे मग आपण त्या चुका करणंच टाळू शकू. आता ही आकडेवारी जरा लक्ष देऊन बघा. ठीक आहे, वेटिंग पिरियड किंवा पॉलिसीत कव्हर नसलेले आजार यावर आपलं नियंत्रण नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, तब्बल 18% क्लेम्स फक्त आणि फक्त विमा कंपनीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं न दिल्यामुळे नाकारले जातात. ही एक अशी चूक आहे जी आपण 100% टाळू शकतो आणि आपला हक्काचा क्लेम वाचवू शकतो. बरं, आता क्लेम दाखल करण्याच्या 2 मुख्य पद्धतींबद्दल बोलूया. एक आहे कॅशलेस आणि दुसरी रिइम्बर्समेंट. दोन्हीचा उद्देश एकच असला तरी त्यांचा मार्ग मात्र खूप वेगळा आहे. चला पाहूया आपल्यासाठी कोणता मार्ग जास्त सोयीस्कर ठरू शकतो. यातला फरक अगदी सरळ आणि सोप्पा आहे. कॅशलेसमध्ये काय होतं, विमा कंपनी थेट हॉस्पिटलला पैसे देते, म्हणजे आपल्या खिशावर लगेच भार येत नाही. या उलट रिइम्बर्समेंटमध्ये आधी आपण आपल्या खिशातून बिल भरायचं आणि नंतर ती रक्कम कागदपत्र जमा करून कंपनीकडून परत मिळवायची. हाच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. इथे ना वेळेला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे जर उपचार प्लॅन केलेले असतील तर आपण 2-3 दिवस आधीच कंपनीला कळवू शकतो. पण इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून 24 तासांच्या आत विमा कंपनीला कळवणं बंधनकारक आहे. जर ही वेळ चुकली तर क्लेमच्या प्रक्रियेत अगदी सुरुवातीलाच एक मोठा अडथळा येऊ शकतो. आपला क्लेम कॅशलेस असो किंवा रिइम्बर्समेंट, योग्य आणि अचूक कागदपत्र हीच त्या प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे. एक जरी कागद कमी असला किंवा चुकीचा असला तर सगळी प्रक्रिया तिथेच थांबू शकते. चला तर मग आपल्या कागदपत्रांची पक्की फाईल तयार करूया. या तक्त्यामध्ये दोन्ही प्रक्रियांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. कॅशलेसमध्ये बघा, कागदपत्रांची बरीचशी जबाबदारी हॉस्पिटल स्वतः उचलतं. पण रिइम्बर्समेंटमध्ये सगळी मूळ बिलं, डिस्चार्ज रिपोर्ट, औषधांची बिलं हे सगळं जपून ठेवण्याची आणि वेळेवर जमा करण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. ही आहे रिइम्बर्समेंट क्लेमसाठी आपली मास्टर चेकलिस्ट. जर ही सगळी कागदपत्रं आपल्याकडे तयार असतील ना तर आपली अर्धी चिंता इथेच मिटून जाते. मी तर म्हणेन की याचा एक फोटोच काढून ठेवा, ऐनवेळी खूप उपयोगी पडेल. आपण नेहमी म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच उपचार करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. हे इथे अगदी तंतोतंत लागू होतं. क्लेम नाकारला जाण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण काही सोप्या सवयी लावून घेतल्या तर ते टाळू शकतो. लक्षात ठेवा, या प्रक्रियेचं नियंत्रण बऱ्यापैकी आपल्याच हातात आहे. प्रत्येक विमा पॉलिसीचा पाया हा परस्पर विश्वास असतो. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे, पॉलिसी घेताना अगदी कोणतीही गोष्ट लपवू नका. प्रत्येक माहिती 100% प्रामाणिकपणे सांगा. कारण एक छोटीशी लपवलेली गोष्ट भविष्यात आपला संपूर्ण क्लेम नाकारायला कारणीभूत ठरू शकते. अनेकदा लोक मधुमेह, बीपी किंवा धूम्रपान करण्यासारख्या सवयींची माहिती देणं टाळतात. त्यांना वाटतं प्रीमियम वाढेल, पण हे खूपच धोकादायक आहे. कारण क्लेमच्या वेळेस जर ही गोष्ट उघड झाली तर विमा कंपनी माहिती लपवली या एकाच कारणावरून आपला क्लेम सरळ नाकारू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा,
प्रामाणिकपणा हाच आपला सर्वात मोठा मित्र आहे. हे 6 नियम अगदी सोपे आहेत. प्रामाणिकपणे सगळं सांगा, पॉलिसी नीट वाचा, वेळेवर कंपनीला कळवा, कागदपत्र 2दा तपासा, प्रीमियम वेळेवर भरा आणि शक्यतोवर नेटवर्क हॉस्पिटलमध्येच उपचार घ्या. या 6 सवयी म्हणजे आपल्या क्लेम मंजुरीची जवळपास हमीच आहे. यात प्रामाणिकपणा, वेळ आणि अचूकता ही त्रिसूत्री नेहमी लक्षात ठेवा. आता आपण असा विचार करूया की समजा इतकी सगळी काळजी घेऊनही आपला क्लेम नाकारला गेला तर अजिबात घाबरून जायची गरज नाही. अशा परिस्थितीत शांतपणे आणि पद्धतशीरपणे काय करायचं याची एक स्पष्ट कृती योजना आहे. क्लेम नाकारला गेला तर गोंधळून जाऊ नका. आपल्यासमोर 3 स्पष्ट टप्पे आहेत. पहिला, कंपनीकडून लेखी पत्र घ्या आणि त्यात क्लेम नाकारण्याचं नेमकं कारण काय आहे ते समजून घ्या. दुसरा, त्याच कंपनीकडे आवश्यक पुराव्यांसोबत पुन्हा अपील करा. आणि तिसरा, तिथेही जर न्याय मिळाला नाही तर विमा लोकपालाकडे तक्रार करा. आता विमा लोकपाल म्हणजे काय? तर ही एक स्वतंत्र सरकारी यंत्रणा आहे जी खास ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातील वाद सोडवण्यासाठी बनवली आहे. इथे ग्राहकांची बाजू निष्पक्षपातीपणे ऐकून घेतली जाते. हा आपला हक्काचा आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आपण आपली पॉलिसी सांभाळत आहोत की आपली पॉलिसी आपल्याला सांभाळतेय? जर आपण जागरूक राहून ही सगळी प्रक्रिया समजून घेतली तर ही पॉलिसी फक्त आपलं हॉस्पिटलचं बिल नाही तर आपली मनःशांतीसुद्धा सांभाळेल. कारण नेहमी लक्षात ठेवा, माहिती हीच खरी शक्ती आहे.